सेकंड नंबर प्लॅटफॉर्म मधून उतरला तर तुम्हाला सरळ स्ट्रेट चालत जाईल. मला पण हे माहिती नव्हतं. मी गेल्या वर्षी हे डिस्कवर केलेलं जेव्हा आपला बाप्पा पंढरीनाथांच्या रूपात होता. आपला गणेशोत्सवामध्ये पण खूप सारे व्लॉग येणार आहेत, तर त्यासाठी आत्ता जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता की ठाकूरद्वारला बाप्पांची आरती होणार आहे 6:30 वाजता. मग मी इकडे जास्त काही रिव्हील करणार नाही, कारण की भाई आपण आगमनाच्या दिवशी जेव्हा येऊ उद्या, तेव्हा आपण सगळे मुवमेंट वगैरे कॅप्चर करू. बाप्पांना कसं आतमध्ये घेऊन जातात, त्यांचं स्वागत कसं करताय, हे सगळं बघण्यात अजून इंटरेस्ट. उद्या बाप्पा इकडून येणार आहे, आपला इकडून. ओके, तर ते ठाकूरद्वार आहे ना, ते इकडे आहे. ओके, जर तुम्ही प्लॅन नमस्कार मंडळी, पुन्हा एकदम तुमचं स्वागत आहे दी एके व्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आलेला आहे नवीन व्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत गोड गणपतीच्या इकडे, म्हणजेच की अखिल चंदनवाडी भाई, ते की आपल्या मरीन ड्राईव्ह स्टेशनच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती ह्यांचं मंडळ आहे. आणि आपल्या बाप्पाचं आगमन आहे 23 ऑगस्ट 2026 रोजी, म्हणजे की उद्या. तर मग आज आपण त्यांची पूर्वतयारी बघायला चाललेलो आहोत की नक्की कसं काय असणार आहे, तिकडची तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे, आणि तुमच्या मनात ही डाऊट आहे की कसं काय आगमन होणार आहे. तर ह्या मंडळाचं मी पूर्ण तुम्हाला अपडेट देणार आणि मी स्वतःही जाणून घेणार आहे, कारण की माझ्या मनात खूप उत्सुकता वाढलेली आहे अखिल चंदनवाडीच्या बाप्पासाठी. तर बघूया की हा व्लॉग किती इनक्रेडिबल होतं. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर ती एके व्लॉग जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर मंडळी, तुम्ही ह्या गणेशोत्सवामध्ये अखिल चंदनवाडीच्या बाप्पाला भेट द्यायचा विचार करत असाल तर समोरच आहे आपलं मरीन ड्राईव्ह स्टेशन. इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही कुठूनही ट्रेन पकडा आणि मरीन ड्राईव्हला या. मरीन ड्राईव्ह जे स्टेशन आहे तिकडे, आणि तिकडून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्या बाप्पाचं हे आहे, पूर्ण मंडळ आहे. तर ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आज या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही आगमनाला पण प्लॅन करत असाल तर मग जर लालबागवरून जर तुम्ही येत असाल तर इथेच तुम्हाला उतरायचंय. इथे उतरून तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे सेकंड नंबर प्लॅटफॉर्म. सेकंड नंबर प्लॅटफॉर्मच्या इकडे तुम्हाला उतरायचंय आणि पुढचा डबा पकडायचा, चर्चगेट साईडचा पुढचा डबा पकडून आहे ना 2 मिनिटाच्या अंतरावरती त्यांचं मंडळ आहे बाई. इथे समोरच आहे मरीन ड्राईव्ह स्टेशन. आणि हा ब्रिज नाही घ्यायचा, याचा पुढचा ब्रिज आहे. मी तुम्हाला प्रॉपर सगळं लोकेशन दाखवतो. तो पुढे जो ब्रिज दिसतोय ना एकदम पुढचा, तिकडे जायचं आपल्याला. हा सेकंड नंबर प्लॅटफॉर्म आहे. इकडे इकडून जर उतरला तर इथून स्ट्रेट जायचंय, सरळ गेला तिकडे. सेकंड नंबर प्लॅटफॉर्म मधून उतरला तर तुम्हाला सरळ स्ट्रेट चालत जायचंय पुढपर्यंत. पुढचा ब्रिज दिसतोय तिथे बघू शकता. इथे समोर मरीन ड्राईव्ह स्टेशन आहे. जर तुम्ही पुढे उतरलात तर तो ब्रिज घेऊन सुद्धा तुम्ही चढून जाऊ शकता आणि वरती येऊ शकता जर 1 नंबर प्लॅटफॉर्म नाही येत असाल. आणि आपण ऑलमोस्ट आता ब्रिजच्या इकडे पोहोचलोय. ब्रिज कडून आपल्याला लेफ्ट साईडला जायचं, ह्या साईडला. तर तिथे जाऊया आणि तुम्हाला प्रॉपर दाखवतो. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलो इकडे. ह्या ब्रिज वरून आहे ना आपल्याला लेफ्ट घ्यायचंय इकडे आतमध्ये. इकडे तुम्हाला हे आरेची हे दिसेल, डेअरी दिसेल, आणि इकडून आपल्याला स्ट्रेट जायचं इकडून आणि लेफ्ट मारायचं. सो मला पण हे माहिती नव्हतं. मी गेल्या वर्षी हे डिस्कवर केलेलं जेव्हा आपला बाप्पा पंढरीनाथांच्या रूपात होता, पांडुरंगाच्या रूपात होता. तर इकडून आलात तुम्ही, इकडून तुम्हाला लेफ्ट मारायचं. हे बघा इकडे तुम्हाला पुढे चंदनवाडीचा बोर्ड दिसतो समोरच, आणि इथून स्ट्रेट जाऊन राईट घ्यायचा आहे. इकडे चंदनवाडीचा बोर्ड पण, चंदनवाडी स्ट्रेट. अवघ्या 2 मिनिटात आपण पोहोचतोय अखिल चंदनवाडीच्या इथे. सरळ जाऊन राईट घ्यायचं आणि बाप्पांचं मंडप तुम्हाला दिसेल पुढे जाऊन. हो, हे मी गेल्या वर्षी डिस्कवर केलेलं, पण त्या मोमेंटला मला इकडचा व्लॉग काढायला जमला नाही. पण यावर्षी म्हटलं की आधी जाऊन आपण तुम्हाला सगळं सूचित करू की कुठे कसं काय आहे, कसं जायचं आहे. हो, आपला गणेशोत्सवामध्ये पण खूप सारे व्लॉग येणार आहेत, तर त्यासाठी आत्ता जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका दी एके व्लॉग्सला. चला तर इथे पुढे स्ट्रेटच जायचं आपल्याला. इथून आलात समोरच आहे आपला अखिल चंदनवाडीचं मंडप भाई. आणि बाप्पा उद्या बाप्पा आपल्या इकडे येणार आहे भाई. हे मंडप आहे बाप्पांचं.
आता तुम्ही बघू शकता आपण जास्त पुढे जात नाही कारण की आपल्याला काही रिव्हील वगैरे करायचं नाहीये म्हणून मी लांबच उभा आहे इकडे. तर ह्या वर्षी आपल्या इकडे होणार आहे अखिल चंदनवाडीच्या इथे केदारनाथ साकारणार आहे. केदारनाथचं पूर्ण मंदिर साकारणार आहे. तर आपण जास्त पुढे जाऊन तिकडे काय चाललंय ते सगळं मी तुम्हाला दाखवणार नाही. पण भाई तुम्ही फक्त इमॅजिन करा बाप्पा इकडे एका दिवसानंतर इथे उभा राहणार आहे. भाई बघू शकता की ठाकूरद्वारला बाप्पांची आरती होणार आहे 6:30 वाजता. बट टाइम मागे पुढे होऊ शकतो, थोडा लेट होऊ शकतो 7 पर्यंत. तर तसं तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता ठाकूरद्वार. ठाकूरद्वार म्हणजे इथून जर तुम्ही सरळ गेलात ना की लेफ्टलाच आहे ठाकूरद्वार. आणि बाप्पांचं आगमन आहे उद्या म्हणजे 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कलागंधमधून. बाई फुल क्रेज आहे. आणि तुम्ही फक्त इमॅजिन करा की बाप्पा इकडे उभा आहे बाई आणि हा व्ह्यू तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे त्या दिवशी पण म्हणजे उद्या आपण येणार आहोत बाप्पाच्या आगमनासाठी. इकडे कसं काय होणार आहोत, काय धिंगाणा घालणार आहोत आणि बाप्पांचं अखिल चंदनवाडी बाप्पांचं दर्शन कसं घेणार आहोत भाई. म्हणजे मी अजून आत्तापासून एवढा एक्सायटेड आहे ना. म्हणजे तुम्ही हे बघा आणि इकडे साकारणार आहे पूर्ण. मग मी इकडे जास्त काही रिव्हील करणार नाही कारण की भाई आपण आगमनाच्या दिवशी जेव्हा येऊ उद्या तेव्हा आपण सगळे मुवमेंट वगैरे कॅप्चर करू. बाप्पांना कसं आतमध्ये घेऊन जातात, त्यांचं स्वागत कसं करताय हे सगळं बघण्यात अजून इंटरेस्टिंग आहे भाई की कसं काय होणार आहे. म्हणून मी जास्त इकडे काहीच कॅप्चर करत नाहीये भाई. पण भाई मी आत्ताच हा मुवमेंट एवढा इमॅजिन करतोय ना की बाप्पा ह्या लेनमधून असं सरळ येतोय हळूहळू हळूहळू हळू. आणि बाप्पांचं ते दिव्य रूप कसं असणार आहे ना भाई ते खरं म्हणजे शब्दात मी आता खरंच मांडू नाही शकत की कसं असणार आहे भाई. भाई इकडची लोक किती लकेत म्हणजे ह्या गल्लीमधून ह्या खिडकीमधून त्यांना बाप्पांचं व्ह्यू भेटतोय. फुल क्रेझी फुल क्रेझी. ह्या जागेवरती उभा इकडे आणि इकडे जेव्हा विसर्जनाला बाप्पा येतो, बाप्पा इकडून जेव्हा निघतो तेव्हा इकडे पूर्ण असे साखर बाप्पांच्या इथे वरती असे ठेवतात, गुलाल वगैरे ठेवतात, त्यानंतर फुलं वगैरे ठेवतात आणि बाप्पांवरती पूर्ण साखरेचा वर्षाव होतो. भाई तो मुवमेंट म्हणजे जगलो आपण गणेश उत्सव, जगलो भाई. एवढा भारी गणेश उत्सव असतो इकडे. मंडळी आता आहे ना माझ्यासमोर मंडप आहे आणि मी ना इकडे उभा राहून आहे ना फक्त हेच विचार करतोय की एक्झॅक्टली हे लोक केदारनाथचं मंदिर कसं साकारणार आणि ते बघण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. कारण की भाई म्हणजे मंडळाला खरंच सॅल्यूट आहे कारण की ह्यांचं हे 49वं वर्ष आहे भाई. आणि मी खूप एक्सायटेड आहे की आपलं केदारनाथ मंदिर इकडे कसं साकारण्यात येणार आहे. आणि तो व्लॉग सुद्धा मी लवकरच आणणार आहे जेव्हा गणेश उत्सव चालू होणार आहे. आणि असे खूप सारे व्लॉग्स येणार आहेत भाई. खूप खूप मजा करूया ह्या गणेशोत्सवामध्ये कारण की भाई मी यावर्षी विचारच केला की खूप काही करायचं आहे. म्हणजे मी अजूनही इकडे उभा आहे, मी खूप लांब आहे पण माझ्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की बाप्पा कसे दिसणार आहेत, बाप्पांचं रूप कसं असणार आहे, बाप्पा ह्यावर्षी कशावरती येणार आहेत भाई. आणि ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुमचं काय मत आहे की यावर्षी तुम्हाला अखिल चंदनवाडीचा गोड गणपती बाप्पा कोणत्या रूपात आणि कसा हवा आहे. आणि बघूया की आपले जे मूर्तिकार आहेत ते आपले किती चांगली बाप्पांची मूर्ती घडवत आहेत भाई. फुल फुल खूप एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे उद्यासाठी. विचार करा इकडून बाप्पा जाणार आहे उद्या भाई आपले आणि भाई बाप्पांचं स्वागत एकदम भारी करणार आहे भाई. म्हणजे मला खूप म्हणजे अखिल चंदनवाडी म्हणजे माझं प्रेम 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 प्रेमवाला बाप्पा. एकदम गोड गणपती आहे भाई, गोड गणपती. म्हणजे बघता क्षणात प्रेम म्हणजे होणं ना बाप्पांबरोबर ते इकडे आल्यावरती कळतं. आणि गेल्या वर्षी मी जेव्हा आलो तेव्हा इथे भंडारा पण होता आणि मी लिटरली भंडारा वगैरे पण खाल्लेला, लाडू. आणि गोड बाप्पाने आम्हाला लाडूचा प्रसाद दिलेला, विचार करा. मग ह्या बाप्पाला गोड कसं नाही बोलणार कारण की भाई लाडूच. आणि मी त्याची स्टोरी वगैरे पण टाकलेली आणि मी म्हटलेलं की दॅट बिकॉज दिस बाप्पा कॉल्ड गोल्ड गणपती. और म्हणजे माझ्या डेफिनेशनमध्ये गोड गणपतीचा आहे. बट ह्या बाप्पाला गोड गणपती का बोलतात कारण की खूप अगोदर जे भक्त होते त्यांनी नवस मागितलेलं की आमचं नवस पूर्ण झालं तर आम्ही तुझ्यावरती साखरेचा वर्षाव करू. तर मग ते नवस पूर्ण झाल्यानंतर मग जे भक्तांनी त्यांच्यावरती साखरेचा वर्षाव केला. मग त्या दिवसापासून ह्या बाप्पांचं नाव पडलं गोड गणपती. ही आहे बाप्पांची स्टोरी. अशी खूप मोठी स्टोरी आहे पण मी थोडी कमी हे म्हणजे छोटीच सांगितली. जर तुम्हाला मोठी स्टोरी माहिती असेल प्रॉपर तर कॉमेंटमध्ये नक्कीच मला कळवा. चला तर उद्या बाप्पा इकडून येणार आहे आपला, इकडून. ओके त्याचे ठाकूरद्वार आहे ना ते इकडे आहे. ओके जर तुम्ही प्लॅन करत असाल ना तर इकडे पुढे जायचं आपल्याला. एक 6:30 वाजता.
मंडळी, जर तुम्ही उद्या प्लॅन करत असाल अखिल चंदनवाडीच्या बाप्पाला भेट देण्याची आणि त्यांचा आगमन सोहळा अनुभवायचं, तर मग नक्कीच अखिल चंदनवाडीला या आणि 6:30 वाजता आपली आरती अनुभवा. आणि मी पण ट्राय करेन नक्कीच यायचं, कारण की माझं वर्किंग असल्यामुळे. तर मग भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर ती AK ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हो, हाईप करायला विसरू नका. आणि ह्याचा पूर्ण ॲड्रेस, मॅपचा ॲड्रेस, पूर्ण लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तेही जाऊन चेक आउट करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि असे अजून तुम्हाला ब्लॉग हवे असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की कोणत्या मंडळाचे तुम्हाला अपडेट व्हिडिओ बघायचे आहेत. कारण की मीही जाम एक्सायटेड आहे, कारण की जर तुम्ही मला सांगणार असाल तर मग मलाही एक नॉलेज भेटेल आणि आयडिया भेटेल की आपण ह्या मंडळाचं जाऊन अपडेट व्हिडिओ करूया. तर चला मग असंच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.